हाय गाईज, तर आजचा हा आपला यूट्यूबचा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक स्टिचिंगबद्दल सांगणार आहे। बेसिक स्टिचिंग येणं खूप गरजेचं आहे, कारण बेसिक स्टिचिंग जर आले तर तुमचे आउटफिट खूप सुंदर येतात आणि आउटफिट जर आपले सुंदर आले तर आपलं जे काम आहे ते प्रोफेशनल लेवलला जातं आणि जर ते काम प्रोफेशनल लेवलला गेल्याने आपल्या आउटफिटची प्राईज जे आपण जे बोलतो त्या बजेटमध्ये आपल्याला भेटते। त्यामुळे आपण व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक स्टिचिंगचे पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जसे की बेसिक स्टिचिंगवर कोणती व कशी प्रॅक्टिस करावी। चला तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। हे माझ्या पोर्टफोलिओची फाईल, ज्या फाईलमध्ये माझ्या पहिल्याच पेजवर जुन्या मशनीचा फोटोसुद्धा मी इथे लावला आहे। त्यानंतर मी जे टूल वापरते त्या टूलचे सुद्धा मी इथं एक एक लाईनीमध्ये तर माहिती दिलेली आहे। त्यानंतर मी तुम्हाला जे बेसिक स्टिचिंगबद्दल सांगत होते ते इथे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते। जसे की 2.25ची हाफ इंचची क्रॉस लाईन, जे मी इथे राऊंड सर्कल आहे, जेवढे मी तुम्हाला बेसिक स्टिचिंग करता येईल, प्रॅक्टिस करता येईल तेवढे इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुमचे सेट पॉईंट सर्कल जे काही इथे मी शिलाई केलेली आहे बेसिक स्टिचिंगची, लॉक स्टिच आणि त्यानंतर मिक्स स्टिचसुद्धा मी इथे स्टिचिंग करून इथे तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये दाखवत आहे। जेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तितकी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या आउटफिटचे फिनिशिंगसुद्धा सुंदर दिसून येईल, त्यामुळे तुमचं काम प्रोफेशनल लेवलला जाईल। माझा सांगायचा हेतू हाच होता की जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं काम प्रोफेशनल लेवलला येईल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।